यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींचे खूप लाडके आहे. त्यामुळे फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील ही पहिली प्रतिक्रिया फडणवीसांच्या आईनं साम टीव्हीवर दिलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या यशानंतर त्यांच्या आई सरिता फडणवीस भावूक झाल्या होत्या. निकालानंतर फडणवीसांनीही पहिला फोन आपल्या आईलाच केला होता. निश्चितच एकंदरीत ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सुद्धा देवेंद्र फडणवीस आपल्या आईसोबतच मतदान करण्यासाठी गेलेले होते आणि त्यांनी आपल्या आईसोबत फोटो सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला होता. कसं पाहता आई तुम्ही या सगळ्याकडे? तो देवेंद्र फडणवीस हे 24/7 काम करतात. त्यांच्या डोक्यामध्ये काम काम आणि कामच असतं. त्याच्यामुळे तसा प्रश्नच नाही काही. आणि आम्ही पण इव्हन त्यांची बायको म्हणजे माझी सूनबाई ती पण कधी कंप्लेंट नाही करत. ती पण नाही करत की हा माझ्या वाट्याला येत नाही की हा बाहेरच असतो सदैव. तिने पण आपले व्याप वाढवून घेतलेले आहेत. ती पण आपलं काम करत राहते. त्याच्यामुळे आमच्या घरात देवेंद्रच्या या सगळ्या याचा कधीच कोणाचा म्हणजे नकारात्मक हे होत नाही. म्हणजे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना फक्त समाजसेवेसाठी सोडलेलं आहे घरच्यांनी सगळ्यांनी. खरी गोष्ट आहे, सगळ्यांनी सोडलेलं आहे. वादच नाही त्याच्याबद्दल. आम्हाला फक्त तो एकदा सकाळी घरून काहीतरी खाऊन जावं एवढी इच्छा असते. दिवसभर तो माहीत आहे की त्याला काही वेळ मिळत नाही आणि रात्री कमीत कमी 4 तास त्यांनी झोप घ्यावी असं वाटतं. बस बाकी काही नाही. हा सगळा पूर्ण वेळ त्याचा देशसेवेसाठी आणि याच्यासाठी असतो. जो विजय मिळाला तो विजयाकडे कसं पाहता? राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे जावं असं सगळ्यांची इच्छा, कार्यकर्त्यांची आई म्हणून तुमची काय? काही नाही, असं आई म्हणून तर आनंद होईलच. कारण हे मला नेहमीच वाटायचं की एक दिवस आपला पोरगा मुख्यमंत्री होईल. त्याच्यामुळे प्रश्न नाही आणि यावेळेस होईल असं मला वाटतं. कारण सगळ्यांचं त्याच्याबद्दल सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यावर. म्हणजे शासनातलंही सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यावर. असं काही नाही. 2014 मध्ये झालेच होते. मोदीजींचा लाडका आहे तो, हे पण मला माहिती आहे. त्याच्यामुळे तो नक्की होईल. 2014 मध्ये झालेच होते, 24 मध्ये पुन्हा होते. हो मग काय, तर तेच तर केवढी महत्वाची गोष्ट आहे ही. यशाला कसं पाहता तुम्ही या यशाला? यशाकडे काय अद्भुत म्हणून पाहते. अद्भुत दुसऱ्यांदा. कारण यावेळेस खूप कॉन्ट्रोव्हर्सीज भरपूर होत्या. त्यामुळे जे यश मिळालं त्याच्याकडे मी अद्भुत म्हणूनच पाहते. व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.